नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज प्रवचन करायलाही खूप आहे, ऐकण्यासारखंही खूप आहे, पण आपण कीर्तनातून, प्रवचनातून, निरूपणातून बाहेर पडलो की ते विसरण्यासारखं आहे की त्याचा काही परिणाम होणार आहे, हा मात्र विचार करण्याचा विषय आहे. कारण हल्ली कुठल्याही बातमीचा परिणाम मार्केटवर तेवढासा टिकत नाही आहे. निगेटिव्ह बातमीचा परिणाम जोरदार होतो, पॉझिटिव्ह बातमीचा परिणाम मात्र तेवढा दिसत नाही किंवा लगेच सेलिंग येते. आज 3 दिवस सुट्टी होती, त्यामुळे लॉंग वीकेंड होता, त्यामुळे भरपूर सारे रिझल्ट आहेत, भरपूर बातम्या आहेत. त्याचबरोबर निवडणुकीचे सुद्धा रिझल्ट आहेत. त्यामुळे काय सांगू काय नको किंवा किती सांगू हाही एक विषय आहे. त्यातल्या त्यात ज्या महत्त्वाच्या गोष्टी वाटल्या त्या मी तुम्हाला सांगण्यासाठी घेतल्या. अमेरिकेमध्ये महागाई 3.2%, तर GDP ग्रोथ मात्र 2% झाली. ट्रम्पने आता प्रोजेक्ट फ्रीडम ही एक योजना जाहीर केली आहे. म्हणजे जी जहाजं अडकली आहेत त्या जहाजांना प्रोटेक्शन द्यायचं आणि ती जहाजं बाहेर काढायला मदत करायची. पण इराण म्हणत आहे की आम्ही काही ही जहाजं बाहेर काढू देणार नाही. तर काय होत आहे हे बघायला पाहिजे. क्रूड आपण गुरुवारी 116च्या आसपास सोडलं होतं, 115, 116. आता क्रूडचा भाव 108 झाला आहे. म्हणजे हा काहीसा पॉझिटिव्ह बदल आहे. ओपेकने मे महिन्यात 2.06 लाख बॅरल उत्पादन ओपेक वाढवेल असं सांगितलं आहे. पण फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 8,048 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3,487 कोटीची. काही बातम्या बघूया. रिलायन्स रिटेलनी जॉन्सन्स ब्रँड ॲनोमली हा घेतलेला आहे. M&B इंजिनिअरिंगला 72 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. अनंतराज रोमानो प्रोजेक्टमध्ये त्यांनी 25% स्टेक घेतला आहे. भारत फोर्ज फॉर्च्युना इंजिनिअरिंगमध्ये 30% स्टेक 130 कोटीला ते घेणार आहेत. रेलिगेअरवर जो टॅक्स लावला होता तो 173 कोटींवरनं 87 कोटी करण्यात आला. सिमेन्सला 1,825 कोटीची इंटरनल वर्क ऑर्डर मिळाली आहे. NCC 1,703 कोटीच्या 4 ऑर्डर त्यांना एप्रिलमध्ये मिळाल्या. त्यामुळे NCC तेजीत राहू शकतो. कॅनरा HSBC वेस्ट बंगाल ग्रामीण बँकेबरोबर त्यांनी करार केला. एरोफ्लेक्स त्यांच्या आर्ममधला 68% स्टेक त्यांनी विकला आहे. त्यामुळे त्यांना 223 कोटी रुपये मिळालेत. आज व्होडाफोनचा शेअर तेजीत राहू शकतो, पण काहीशी तेजी बुधवार गुरुवार दोन्ही दिवस आपण पाहिली आहे. त्यांचे जे AGR ड्यूज होते ते AGR ड्यूज 27% कमी करण्यात आले. आता त्यांना 64,046 कोटी रुपये भरायचे. तेही हप्त्याने 2032 पासून 2035 पर्यंत 100 कोटी रुपये दरवर्षी भरायचे आणि
41पर्यंत म्हणजे 2035 नंतर 2041पर्यंत 6 इन्स्टॉलमेंटमध्ये उरलेली रक्कम भरायची आहे. लेमन ट्रीनी नेपाळमध्ये 80 रूमसाठी करार केला आहे. इथॉसनी जयपूरला नवीन स्टोअर उघडलं आहे, त्यामुळे त्यांच्या स्टोअरची संख्या आता 97 झाली आहे. मॉईलनी किमती 4% कमी केल्या. आता आपण रिझल्ट पाहूया. 3 दिवसामध्ये खूप रिझल्ट आले. डी मार्टचा रिझल्ट चांगला लागला आहे, शेअर तेजीत राहू शकतो. स्मार्ट वर्क्स तोट्यातून फायद्यात आले, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढला आहे. कोटक बँकेचाही रिझल्ट चांगला आहे, रिटर्न ऑन ॲसेट्स वाढले, नेट इंटरेस्ट मार्जिन वाढला आहे, क्रेडिट कॉस्ट कमी झाली आहे, NPA कमी झालेत, 65 पैसे डिव्हिडंड. एपिग्रल प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलाय, 5 रुपये डिव्हिडंड. APL अपोलो यांचा रिझल्ट चांगला आला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे, शेअर तेजीत राहू शकतो, 8 रुपये 50 पैसे डिव्हिडंड. CDSL प्रॉफिट कमी झालं आहे, मार्जिन कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, 12 रुपये 75 पैसे डिव्हिडंड. इंडिया शेल्टर फायनान्स रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला. रेल टेलचाही रिझल्ट चांगला आहे, शेअर तेजीत राहील. गोदरेज ॲग्रोवेट प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन किंचितसं कमी झालं, 11 रुपये डिव्हिडंड. सोना BLW प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक रिझल्ट चांगला आला आहे, शेअर तेजीत राहू शकतो. ॲस्टर डीएमचा पण रिझल्ट चांगला आला आहे. एव्हरेडी प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट, 2 रुपये 50 पैसे डिव्हिडंड. इंडिया मार्ट प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, 30 रुपये डिव्हिडंड. वेल्स्पन स्पेशालिटी रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत, शेअर तेजीत राहू शकतो. रामकृष्ण फोर्जिंग प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. इंडस टॉवर प्रॉफिट फ्लॅट राहिलं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी. L&T फायनान्स 2 रुपये 75 पैसे डिव्हिडंड, 22 मे रेकॉर्ड डेट. आयडिया फोर्ज तेजीत राहू शकतो, कारण तोट्यातून फायद्यात आली आहे, रिझल्ट चांगला आहे. कजारिया सिरॅमिक्सनी बायबॅक जाहीर केला आहे, 1380 रुपयांनी बायबॅक करणार, रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे, 6 रुपये डिव्हिडंड. RR काबिल प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, 8 रुपये 80 पैसे डिव्हिडंड. PSP प्रोजेक्ट्स रिझल्ट चांगला आला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली, त्याविरुद्ध गो फॅशन रिझल्ट कमजोर आला आहे. एडलवाईज प्रॉफिट कमी झालं, नेट इंटरेस्ट इन्कम कमी. उषा मार्टिन रिझल्ट चांगला आला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली, उषा मार्टिन तेजीत राहू शकतो. HFCL ही सुद्धा तोट्यातून फायद्यात आली आहे, टर्न अराउंड, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन 17.3. ॲक्युटासचा रिझल्ट चांगला आहे, न्यूजेनचा रिझल्ट चांगला आहे. ACC सिमेंट मात्र प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं, 7.5 रुपये डिव्हिडंड.
1703 कोटीच्या ऑर्डर. सेंट्रल बँक प्रॉफिट कमी झालाय, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, ग्रॉस NPA कमी, नेट NPA वाढले, प्रोव्हिजन्स कमी झाल्या. कॅप्री ग्लोबल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. सुंदरम फायनान्स शेअर तेजीत. सुंदरम फास्टनर रिझल्ट चांगला आलाय, 4 रुपये 25 पैसे डिव्हिडंड, तेजीत राहू शकतो. झेल टेक्नॉलॉजी मात्र रेव्हेन्यू कमी झालाय, प्रॉफिट कमी झालाय, 1 रुपया डिव्हिडंड. माझगाव डॉक्स रिझल्ट चांगला आहे, 4 रुपये 62 पैसे डिव्हिडंड. NSDL प्रॉफिट फ्लॅट राहिलाय, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन कमी झालाय, 4 रुपये डिव्हिडंड. जिंदाल स्टील प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढला, 2 रुपये डिव्हिडंड. नाल्कोचा रिझल्ट चांगला आहे, शेअर तेजीत राहू शकतो. रामकृष्ण 4G प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढला. अडाणी एंटरप्राइजेस फायद्यातून तोट्यात गेले. डॉक्टर लाल पाथलॅब प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी, 4 रुपये डिव्हिडंड. लॉरेस लॅब रिझल्ट चांगला आलाय, प्रत्येक गोष्ट वाढली, शेअर तेजीत राहू शकतो. KSB पंप प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढला. बजाज फिनसर्व प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढलं, 1.5 रुपया बजाज फिनसर्वनी डिव्हिडंड दिला. अडाणी पोर्ट प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, 7.5 रुपये डिव्हिडंड. IDBI प्रॉफिट कमी, NPA कमी झाले, प्रोव्हिजन्स वाढल्या. चोला फायनान्स प्रॉफिट कमी, प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढलं, AUM वाढलं. चोला फायनान्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, AUM वाढलं. इसाफ स्मॉल फायनान्स बँक तेजीत राहू शकते, तोट्यातून फायद्यात आली, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, NPA कमी झाले, प्रोव्हिजन्स कमी झाल्या. इंडिया मार्ट 60 रुपये डिव्हिडंड, प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला. CDSL प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढला. मारुतीची विक्रीसुद्धा वाढली, डोमेस्टिकसुद्धा, निर्यातही वाढली, प्रोडक्शनही वाढलं. LG बालकृष्ण प्रॉफिट कमी झाला, मार्जिन कमी झालं, 22 रुपये डिव्हिडंड. SIS तेजीत राहू शकतो, शेअर तोट्यातून फायद्यात आली, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन 4.61%. नेट वेब प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिन वाढलं. इंडस टॉवर 1779 वरनं 1793 एवढा प्रॉफिट झाला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. JSPL प्रत्येक गोष्ट वाढली, सुंदर रिझल्ट आला, तेजीत शेअर राहू शकतो. यावेळेला SML इसूझू, स्टील स्ट्रिप्स, TVS मोटर, हिरो मोटो, एस्कॉट्स, हुंडाय, महिंद्र, अतुल ऑटो, टाटा मोटर्स सगळ्यांची विक्री वाढलेली आहे. ओलाची सुद्धा विक्री वाढली आहे. फक्त ट्रॅक्टर्सच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की अल निनोचा जर परिणाम झाला, पावसाचं प्रमाण कमी झालं तर मात्र
पुढील क्वार्टरमध्ये ट्रॅक्टर्सच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो. आयशर मोटरच्या बाबतीत रॉयल एनफिल्डची विक्रीसुद्धा वाढली आहे. म्हणजे वाटलं होतं की या युद्धाचा निर्यातीवर परिणाम होतो का, विक्रीवर परिणाम होतो का, तसं काहीही आढळलेलं नाही. आता तेजीत कुठले शेअर राहतील आणि मंदीत कुठले राहतील ते पाहूया. बहुतेक शेअर तेजीतच दिले आहेत, कारण आज 5 राज्यांच्या निवडणुका आहेत. जर वेस्ट बेंगालमध्ये BJP आली तर मार्केट अख्खा वेळ तेजीत राहू शकतं. काय काय होतं आहे हे पाहूया, पण मी बहुतेक शेअर तेजीत दिले आहेत. मोतीलाल ओसवाल, SBI लाईफ, BHEL, एस्कॉट्स, NCC, टाटा मोटर्स, पॅसेंजर व्हेकल, कमर्शियल व्हेकल दोन्ही, D-मार्ट, कोटक, मारुती, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज त्यांचा मार्केट शेअर वाढला आहे म्हणून, व्होडाफोन, इंडिगो, हवाई इंधन म्हणजेच एव्हिएशन टर्बाईन फ्युएल ह्या ATFच्या किमती वाढवण्यात आलेल्या नाहीत म्हणून दिलाय. इंडियन ह्यूम पाईप, APL अपोलो, महिंद्रा अँड महिंद्रा, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, रामकृष्ण फोर्जिंग, टाटा पॉवर, माझगाव डॉक्स, अरविंदो फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, अवंती फीड्स. अवंती फीड्सवर जो परिणाम झाला होता, निर्यात कमी झाली होती अमेरिकेमुळे, आता ती सगळी निर्यात चीनमुळे भरून निघाली आहे म्हणून अवंती फीड्स. सोना BLW, CESE, आयडिया फोर्ज, सुंदरम फास्टनर, रेल तेल, गोदरेज ॲग्रोव्हेट, ॲस्टर DM हे शेअर सगळे मी मंदीतले शेअर दिले नाही आहेत, सगळे शेअर तेजीतलेच दिलेत. पण हल्ली एक सांगावंसं वाटतं की तुम्हाला प्रॉफिट असेल तर शेअर विकून बाहेर पडा, कारण सारखं बदलतं वातावरण आहे. त्यामुळे प्रॉफिटमध्ये असलेला शेअर नुकसानीत कधी जाईल हे सांगता येत नाही. थोडे किंवा असं करू शकता की 100 शेअर असतील तर प्रत्येक वेळेला 25-25 विकून त्यामधून तुम्ही बाहेर पडू शकता. पण भांडवल बाहेर काढून घेणं हा सर्वात चांगला उपाय असेल. बघूया आज काय काय होतं आहे ते. नमस्ते. पण सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, मला आनंद होतो आणि नवीन नवीन काही माहिती वाचायला तुम्हाला सांगायला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, दुसऱ्यांना सांगा की या चॅनलवर चांगली माहिती मिळते. तेवढं केलं तर मला खूप मदत होऊ शकेल. नमस्ते.